कधीकधी नात्यात आर्ग्युमेंट किंवा कॉन्फ्लिक्ट नसतानाही एक प्रोलॉंग्ड सायलेन्स किंवा कम्युनिकेशन गॅप असतो आणि ते आपल्याला सायलेंटली बट डीपली हर्ट करतं. नात्यातील सायलेन्स हे फिजिकल ॲब्सेन्स नाही तर इमोशनल डिस्टन्स असतं, जे खूप सटल पण पॉवरफुल इम्पॅक्ट टाकतं. जेव्हा आपला पार्टनर किंवा इम्पॉर्टंट पर्सन बोलत नाही, कॉन्टॅक्ट नाही किंवा फिलिंग शेअर करत नाही, तेव्हा लोनलीनेस, इनसिक्युरिटी आणि अँक्झायटी वाढतात. सुरुवातीला लक्षात ठेवा, सायलेन्सची कारणं ओळखा. कधीकधी सायलेन्स टेम्पररी असते, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग किंवा स्पेस घेण्यासाठी. पण जर सायलेन्स हॅबिच्युअल, प्रोलॉंग्ड आणि कम्युनिकेशन ब्लॉक करणारी असेल, तर हे इमोशनल निग्लेक्ट किंवा सेटल इमोशनल अब्यूजचा भाग असू शकतो. दुसरं महत्त्वाचं, सेल्फ रिफ्लेक्शन आणि इमोशनल अवेअरनेस. विचार करा, मी का दुखावतोय? माझ्या रिॲक्शनमध्ये ओव्हर थिंकिंग किंवा अझम्पशन आहे का? सेल्फ अवेअरनेसमुळे आपण अननेसेसरी गिल्ट किंवा नेगेटिव्ह थॉट्स क्रिएट करू नये. तिसरं, कम्युनिकेशन इनिशिएट करणं. सायलेन्सने मनात टेन्शन वाढतो, पण रिस्पेक्टफुल आणि काम कॉन्व्हर्सेशन सुरू करून कारणं समजून घेणं इफेक्टिव्ह आहे. मला असं वाटतंय की आता आपण ओपन डिस्कशन करायला हवं, असे आय स्टेटमेंट्स वापरणं ब्लेम फ्री आणि ऑनेस्ट अप्रोच आहे. चौथं, स्पेस आणि पेशन्स. कधीकधी पार्टनरला स्पेस हवा असतो. सायलेन्सला रिस्पेक्ट करत पण फॉलोअप करून कन्सर्न व्यक्त करणं रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग वाढवतं. पाचवं, इमोशनल सेल्फ केअर. सायलेन्समध्ये आपण ओव्हर थिंकिंग, अँक्झायटी किंवा नेगेटिव्ह इमॅजिनेशनला कंट्रोल करण्यासाठी सेल्फ केअर रुटीन फॉलो करा. जर्नलिंग, मेडिटेशन, हॉबी परस्यू करणं, फ्रेंड्स, फॅमिलीसोबत डिस्कस करणं हे माइंड स्टेबलाइज ठेवतात. सहावा, पॅटर्न्स ओळखा आणि बाउंड्री सेट करा. जर हॅबिच्युअल सायलेन्स तुमच्या इमोशनल वेलबिंगला नुकसान करत असेल, तर बाउंड्री सेट करणं आवश्यक आहे. मी सायलेंट ट्रीटमेंट टॉलरेट करणार नाही आणि आपल्याला ओपन डिस्कशन करायला हवं. शेवटी, नात्यातील सायलेन्स सतत निगेटिव्ह इम्पॅक्ट करत असल्यास तो रेड फ्लॅग असू शकतो आणि त्याचा सामना अवेअरनेस, कम्युनिकेशन, इमोशनल सेल्फ केअर आणि बाउंड्रीज ठेवूनच करावा लागतो. हे अप्रोच लाँग टर्म मेंटल पीस, रिलेशनशिप स्ट्रेंथ आणि सेल्फ रिस्पेक्टसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता कॉमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही कधी नात्यातील प्रोलॉंग्ड सायलेन्स एक्सपिरियन्स केला आहे का? आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.